नमस्कार, मी कोमल. आज आपण अगदी साध्या पद्धतीनं पण तितकंच टेस्टी असं वांग्याचं कालवण कसं बनवायचं ते बघणार आहोत. अगदी झटपट होणारी रेसिपी आहे. तर हे बघा, मी इथं 2 वांगी घेतलेली आहेत. ती कट करून घेतलेली आहेत आणि स्वच्छ पाण्यात कट करून ठेवलेली आहेत. मी छोटे छोटे कट करून, हे बघा. तर सुरुवातीला काय करायचं आहे, एक टोमॅटो कट करून घेतलेला आहे मी. तर टोमॅटो ताटामध्ये टाकून घेते. मसाले टाकायचे आहेत सुके. आता थोडीशी हळद, हे बघा, थोडीशी हळद, अगदी थोडंसं धनेपूड टाकते मी. आणि आपलं घरगुती लाल तिखट जे असतं ते टाकणार आहे मी. तर ते तिखट जे आहे ते तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. तर मी 1.5 चमचे टाकते. खोबरं आणि लसणाचं कूट करून ठेवलेलं असतं मी, तर ते मी घेणार आहे 1 चमचा. शेंगदाण्याचं कूट आहे, भाजलेले शेंगदाण्याचं कूट बनवून ठेवलेलं आहे, ते मी 2 चमचे टाकते. आणि वांगी जी कट करून घेतली होती ते सुद्धा आता या ताटामध्ये टाकून घेते मी. साधी रेसिपी आहे, पण खायला अशा पद्धतीने जर वांग्याचं कालवण बनवलं तर खूप छान होतं. तर तुम्ही सुद्धा अशा पद्धतीने एकदा नक्की ट्राय करून बघा. आता चवीनुसार मीठ टाकते. सगळं वांग्यामध्ये मसाला वगैरे टाकलेला आहे, तो व्यवस्थित वांग्याला लागेल असं मिक्स करून घ्यायचं आहे. तर चमच्याच्या साहाय्याने मी मिक्स करून घेते. हे बघा, तर व्यवस्थित मिक्स करून घेतलेला आहे. आणि मी कढई सुद्धा गरम करायला ठेवलेली आहे. कढई गरम झालेली आहे, तर मी कढईमध्ये तेल टाकून घेते. तेल व्यवस्थित गरम होऊन द्यायचं आहे. तर आपण दरवेळेस वेगवेगळ्या पद्धतीनं वांगी बनवतो, पण ही जी रेसिपी आहे ती अगदी सोपी आहे, पण खायला सुद्धा खूप छान लागतं हे असं जे कालवण आपण बनवते वांग्याचं ते. तर तुम्ही सुद्धा एकदा नक्की ट्राय करून बघा. तर तेल गरम झाले, मी जिरं टाकून घेते सुरुवातीला थोडंसं. जिरं व्यवस्थित फुलू द्यायचं आहे. जिरं सुद्धा व्यवस्थित फुललेलं आहे. आणि आता हे जे आपण वांग्यामध्ये मसाला वगैरे मिक्स करून घेतलेला आहे तो मी तेलामध्ये टाकून घेणार आहे. डायरेक्ट फोडणी द्यायचं आहे, म्हणजे सेपरेट असं काही आपल्याला भाजून वगैरे काही घ्यायचं नाही ह्याच्यामध्ये. तर हे बघा, तर मी वांगं टाकून घेतलेलं आहे आणि बारीक गॅसवरती 1-2-3 मिनिटे वांगे जे आहे ते मी असंच तेलामध्ये परतून घेणार आहे. तर या तेलामध्येच जो मसाला आणि वांग आहे ते व्यवस्थित भाजलं जातं. तर खूप घाई असेल आणि आपल्याला काय भाजी बनवावी असा जर प्रश्न पडला तर अगदी झटपट अशा पद्धतीनं वांग्याचं कालवण जे आहे ते बनवू शकतो आपण. तर मी तर म्हणजे मला अशा पद्धतीनं वांग्याचं जे कालवण आहे ते खूप आवडतं, त्यामुळं मी असं वांग नेहमी बनवते घरी. अगदी झटपट सुद्धा होतं आणि भाकरीसोबत, चपातीसोबत किंवा भातासोबत सुद्धा खूप छान लागतं वांग्याचं कालवण हे. तर 1-2-3 मिनटं हे बघा मी अशीच परतून घेते. थोडासा गॅस मोठा करते. रंग किती छान दिसतोय बघू शकताय तुम्ही. तर 1-2-3 मिनिटं झालेले आहेत. वांगे मी परतून घेतलेले आहे आणि आता
मी पाणी टाकून घेते. तुम्ही तुमच्या आवडीनुसार पाणी कमी जास्त टाकून घ्या. मी खूप जास्त पातळ करणार नाही वांग्याचं कालवण. ज्या ताटामध्ये वांगी वगैरे कट केली होती आपण, मसाला वगैरे टाकला होता, त्याच्यामध्येच थोडंसं पाणी टाकलेलं आहे मी, आणि तेच पाणी मी आता वांग्यामध्ये टाकून घेणार आहे. आणि हे वांग जे आहे ते व्यवस्थित शिजवून घ्यायचं आहे आपल्याला. किती छान दिसते बघू शकताय. अगदी झटपट झालं, खूप जास्त काही तयारी करावी लागत नाही अशा पद्धतीने जर वांग्याचं कालवण केलं तर. हे व्यवस्थित शिजवून घेते मी वांग. तर हे बघा, वांग सुद्धा शिजलेलं आहे 7-8 मिनिटामध्ये. तर हे बघा, चमच्याने जरी फोडून बघितलं तरी ते लगेच तुटते. तर रंग किती छान दिसतोय तुम्ही बघू शकताय. तर आता मी गॅस जो आहे तो बंद करून घेते आणि चिरून घेतलेली कोथिंबीर आहे ती कोथिंबीर वरून टाकते. आणि आता काय करायचं आहे, अगदी थोडासा ओवा घेणार आहे मी. हे बघा, थोडासा ओवा घेतलेला आहे, तो असा हाताने चोळून घेणार आहे व्यवस्थित. आणि हा ओवा जो आहे तो मी या वांग्याच्या कालवणामध्ये टाकून घेते. तर तुम्ही सुद्धा अशा पद्धतीनं हे वांग्याचं कालवण जे आहे ते नक्की ट्राय करून बघा. तर तुम्ही म्हणाल वांग्याच्या कालवणामध्ये ओवा कोणी टाकतं का, तर मी टाकते आणि तुम्ही सुद्धा टाकून बघा. आणि नक्की ही वांग्याच्या कालवणाची रेसिपी तुम्हाला आवडेल. तर ओवा जो आहे तो अजिबात स्किप करू नका. या कालवणाला ओव्याने खूप छान टेस्ट येते, त्यासाठी ओवा नक्की टाकून बघा. तर हे बघा, तयार आहे गरमागरम आणि झणझणीत असं वांग्याचं कालवण. तर तुम्ही सुद्धा अशा पद्धतीने वांग्याचं कालवण एकदा नक्की ट्राय करून बघा. आणि ओवा टाकायला अजिबात विसरू नका, कारण ह्या वांग्याच्या कालवणाला अशा पद्धतीने जर वांग्याचं कालवण बनवलं आणि त्याच्यामध्ये ओवा टाकला तर त्याला खूप छान अशी टेस्ट येते. त्यासाठी ओवा नक्की टाका. आणि व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करा. सोबतच बेल आयकन सुद्धा प्रेस करा, म्हणजे मी रोज ज्या नवनवीन रेसिपीचे व्हिडिओ अपलोड करते ते तुम्हाला पाहता येतील. चला तर मग नक्की ट्राय करून बघा अशा पद्धतीनं वांग्याचं कालवण.